मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील आताच्या क्षणाची म्हणजेच की ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वितरित करण्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली असून आता येत्या काही तासामध्ये तुमच्या देखील खात्यावरती हप्ता जमा होणार आहे आणि याच संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। जर अद्याप देखील तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल म्हणजेच की 16वा हप्ता आणि 17वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झाला नसेल आणि अजून देखील तुम्ही हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, कारण की अखेरकार आता लाडक्या बहिणींना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी या ठिकाणी समोर आली असून येत्या काही तासामध्ये तुमच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता बघा, लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी बातमी समोर आली असून आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही। सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता आदेश देण्यामध्ये आलेले आहेत। सर्व अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश देण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांच्या माध्यमातून अखेरकार अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झालेला आहे। सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट आता सर्व बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी सोडण्यामध्ये येत असून कोणीच या ठिकाणी आता वंचित राहणार नाही। कोणत्याच लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली आहे। कोट्यावधी रुपयांचा निधी आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असून आता डीबीटीची प्रक्रिया सुरू होत आहे। डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। आता बघा, 16वा हप्ता आणि 17वा हप्ता एकत्र मिळणार का? आता बघा, प्रत्येक महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। म्हणजेच की ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता या दोन्ही हप्त्याच्या वितरणासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत। आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इतर कोणता व्हिडिओ बघण्याची गरज नाही, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आता बघा, या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलेलं आहे, लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला। आता बघा, नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणुकाची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। म्हणजेच की याच महिन्यामध्ये आता आचारसंहिता या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे आणि एकदा आचारसंहिता लागू झाली की हप्त्यांचे वाटप या ठिकाणी बंद होत असते। त्यामुळे 16वा आणि 17वा हप्ता आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होईल अशी माहिती या ठिकाणी समोर आली आहे। आता बघा, या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जो ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता आहे तो या ठिकाणी 72 तासाच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। ही आताच्या क्षणाची आणि अत्यंत महत्त्वाची तसेच दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। आता बऱ्याच लाडक्या बहिणींना असं वाटत होतं की 16वा आणि 17वा हप्ता म्हणजेच की 16व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि 17व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने या दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये एकत्र मिळणार असं लाडक्या बहिणींना वाटत होतं। मात्र प्रत्यक्षामध्ये जर पाहायला गेलं तर फक्त आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सुरुवातीला 16व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील आणि 16वा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच 17वा हप्ता देखील म्हणजेच की 17व्या हप्त्याचे देखील 1500 रुपये जमा होतील। आता 17वा हप्ता देखील लवकर का मिळणार? तर बघा, या ठिकाणी आता नोव्हेंबर महिन्यामध्ये म्हणजेच की याच महिन्यामध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच नोव्हेंबर महिन्याचा देखील 17वा हप्ता मिळण्याची या ठिकाणी शक्यता आहे। आणि सध्या जर बघायला गेलं तर या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून 16वा हप्ता वाटप करण्यासाठी मान्यता या ठिकाणी सरकारने दिली आहे। आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर सामाजिक न्याय विभागाचा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निधी मंजुरीचा या ठिकाणी शासन निर्णय म्हणजेच की सरकारने जार हा निर्गमित केलेला आहे। 29 तारखेला सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय प्रसिद्ध करण्यामध्ये आला होता आणि हा शासन निर्णय प्रसिद्ध होऊन बरेच दिवस या ठिकाणी उलटून गेल्यानंतर आता हप्ता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता बघा, सरकारने शासन निर्णय म्हणजेच की जार काढल्यापासून साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात। मात्र यावेळेस हप्ता या ठिकाणी वाटप व्हायला उशीर झालेला आहे। मात्र या ठिकाणी थोडाफार उशीर झाला, मात्र अखेरकार आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी हप्ता वितरणाची जी प्रक्रिया आहे ती आता सुरू करण्यामध्ये येत असून सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। आता बघा, आज काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील
उद्या काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आणि परवा दिवशी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होईल। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता सध्या जर विचार केला तर सध्या तरी फक्त आता ऑक्टोबर महिन्याचा 16वाच हप्ता या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। 16व्या हप्त्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असून हे जे 1500 रुपये आहेत म्हणजेच की 16व्या हप्त्याचे 1500 रुपये हे येत्या 72 तासाच्या आत म्हणजेच की या 3 दिवसांमध्ये म्हणजेच की आज काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती, उद्या काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आणि परवा दिवशी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अशा पद्धतीने 72 तासाच्या आत या ठिकाणी 16व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। जर आज तुमच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नाही म्हणजेच की 16वा हप्ता जर आज तुम्हाला जर या ठिकाणी मिळाला नाही तर उद्या या ठिकाणी तुमच्या खात्यावरती जमा होईल। जर उद्या तुमच्या खात्यावरती 16वा हप्ता जमा झाला नाही तर परवा दिवशी 100% तुमच्या खात्यावरती 16वा हप्ता या ठिकाणी जमा होईल। अशा पद्धतीची ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। म्हणजेच की लाडक्या बहिणींना आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी पाहू शकता आता 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार नाहीत। फक्त या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचेच 1500 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होतील आणि ज्या लाडक्या बहिणींनी KYC केली नाही तर अशा लाडक्या बहिणींना सध्या तर या ठिकाणी काळजी करण्याची काहीच गरज नाही। सरकार यावरती लवकरच या ठिकाणी तोडगा काढणार आहे। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार। म्हणजेच की सध्या तरी आता या 72 तासाच्या तुमच्या खात्यावरती 16व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील। लक्षपूर्वक पाहत चला, आज, उद्या किंवा परवा दिवशी म्हणजेच की आज जर तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील आणि उद्या झाले नाही तर परवा दिवशी 100% होतील। कारण की सरकारच्या माध्यमातून 29 तारखेलाच एक शासन निर्णय या ठिकाणी प्रसिद्ध करण्यामध्ये आलेला होता आणि एकदा शासन निर्णय प्रसिद्ध झाला की 2 ते 3 दिवसांमध्ये पैसे वाटप होत असतात। त्यानुसार या ठिकाणी आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे 100% वाटप होणार आहेत। 16व्या हप्त्याचे 1500 रुपये आता 100% तुमच्या खात्यावरती जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात होत असल्यामुळे तुम्हाला ठिकाणी 16व्या हप्त्याची कसलीच काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही। आणि त्यानंतर आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा देखील आता लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे। आता नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचं म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचा या ठिकाणी विचार केला तर आता बघा या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये निवडणुकांची आचारसंहिता लागू होणार असल्याची माहिती आहे। कारण की येत्या काही दिवसांमध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे निवडणुकांपूर्वी आचारसंहिता लागत असते आणि त्यानुसार आता या नोव्हेंबर महिन्यामध्येच आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे आणि एकदा आचारसंहिता लागू झाल्यानंतर हप्त्यांचे वाटप बंद असते। या कारणामुळे लगेच म्हणजेच की लवकरच नोव्हेंबर महिन्याचा देखील 17वा हप्ता मिळण्याची फक्त या ठिकाणी शक्यताच आहे। अधिकृत जी माहिती समोर आली आहे म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे त्या माहितीनुसार फक्त लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16व्या हप्त्याचेच 1500 रुपये या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत। ही माहिती या ठिकाणी सर्वांनी लक्षात घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे। पुन्हा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, लक्षपूर्वक पाहत चला। सरकारच्या माध्यमातून 29 तारखेला शासन निर्णय प्रसिद्ध करण्यामध्ये आला होता आणि याला आता बरेच दिवस उलटून गेले असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। राज्यातील साधारणतः 2,35,00,000हून अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16वा हप्ता हा जमा होणार आहे। राज्य सरकारने 16वा हप्ता वाटप करण्यासाठी 410 कोटींच्या निधीस या ठिकाणी मान्यता दिली असून हा निधी डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या 15व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले आहेत तर अशा सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या 3 दिवसांच्या आत म्हणजेच की 72 तासांच्या आत ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील। जर तुम्हाला देखील 15वा हप्ता या ठिकाणी मिळाला आहे तर 100% तुमच्या देखील खात्यावरती हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। आज काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होईल, उद्या काय आणि परवा दिवशी काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16वा हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येईल। अशा पद्धतीची ही दिलासा देणारी बातमी आपल्याला बघायला मिळत आहे आणि नोव्हेंबर महिन्याचा देखील हप्ता या ठिकाणी लवकर जमा होण्याची शक्यता आहे। ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याचा देखील 17वा हप्ता हा जमा करण्याची दाट शक्यता आहे। आता बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींची देखील सरकारकडे अशी मागणी आहे की 16व्या हप्त्यासोबत 17वा हप्ता देखील लवकरात लवकर जमा करण्यामध्ये यावा। कारण की
आता जर या ठिकाणी विचार केला तर दिवाळीमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती बोनस जमा होईल असं सांगण्यामध्ये आलं होतं आणि लाडक्या बहिणींना देखील दिवाळी बोनसची प्रतीक्षा होती। त्यानंतर भाऊबीज गिफ्ट देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं। मात्र प्रत्यक्षामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती भाऊबीज गिफ्ट देखील जमा झाले नाही। अशा काही कारणांमुळे सरकारवरती लाडक्या बहिणींची नाराजी बघायला मिळत होती आणि सध्या जर बघायला गेलं तर सध्या देखील लाडक्या बहिणींची अशी मागणी होती की 16वा आणि 17वा हप्ता एकत्र खात्यावरती जमा करावा। मात्र प्रत्यक्षामध्ये जर बघायला गेलं तर फक्त लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16वा हप्ताच या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे आणि 16वा हप्ता जमा झाल्यानंतर 17वा हप्ता लवकरात लवकर जमा होण्याची फक्त या ठिकाणी शक्यताच आपल्याला बघायला मिळत आहे। आता या ठिकाणी पाहू शकता सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींना काही कामे करण्याचे या ठिकाणी सांगण्यामध्ये आले आहे। म्हणजेच की 16व्या हप्त्याच्या लाभाकरिता काही कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। आता बघा या ठिकाणी फक्त पात्र असणाऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16वा हप्ता जमा होणार आहे। ज्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असतील तर अशाच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16व्या हप्त्याचे या ठिकाणी वितरण होणार आहे। आता तुम्ही जर लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असाल तर 100% तुमच्या खात्यावरती 16वा हप्ता या ठिकाणी जमा होईल। आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची पडताळणी देखील करण्यामध्ये आली होती आणि त्यामध्ये आतापर्यंत साधारणतः 30 ते 40 लाख महिलांना अपात्र करण्यामध्ये आले असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। तर या महिलांना अपात्र का करण्यामध्ये आले तर या सर्व महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नव्हत्या। म्हणजेच की निकषामध्ये न बसताना देखील ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या तर अशा महिलांना अपात्र करण्यामध्ये आले आहे। आता सरकारने लाडक्या बहिणींना कोणते कामे करण्याचे सांगितले आहे तर बघा ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नाही तर अशा लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घेणं अत्यंत आवश्यक आहे। कारण की 16व्या हप्त्याचे 1500 रुपये असतील किंवा कोणत्या देखील हप्त्याच्या ठिकाणी पैसे असतील ते पैसे फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती जमा होत असतात। त्यामुळे तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाचं काम होतं ते म्हणजेच की जर तुम्ही ई-KYC केली नसेल तर तात्काळ ई-KYC करून घ्या। आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जो या ठिकाणी 16वा हप्ता जाहीर करण्यामध्ये आला आहे तो ज्या लाडक्या म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणी ई-KYC करणार आहेत अशा देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे आणि 15वा जो हप्ता होता 15वा देखील हप्ता या ठिकाणी जमा झालेला होता। म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केली नव्हती अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 15वा हप्ता जमा झाला होता। त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप देखील ई-KYC केले नाही तर अशा देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16व्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। मात्र इथून पुढच्या हप्त्यांच्या लाभाकरिता ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे। आता सरकारच्या माध्यमातून म्हणजेच या ठिकाणी महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी एक अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली होती आणि त्यांनी असं सांगितलं की लाडक्या बहिणींना या ठिकाणी 18 नोव्हेंबर पर्यंत ई-KYC करता येणार आहे। म्हणजेच की 18 नोव्हेंबर या ठिकाणी ई-KYC ची अंतिम मुदत असल्यामुळे ज्या महिलांनी अद्याप देखील ई-KYC केली नाही तर अशा महिलांनी 18 नोव्हेंबर पर्यंत ई-KYC करून घेणे अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्ही देखील ई-KYC केले नसेल तर तात्काळ ई-KYC करून घ्या। त्याचबरोबर तुमचे जर आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घेणे देखील अत्यंत आवश्यक आहे। पुन्हा एकदा सांगत आहे लक्षपूर्वक पाहत चला। सरकारच्या माध्यमातून 29 तारखेला शासन निर्णय निर्गमित करण्यामध्ये आलेला होता आणि त्यानंतर या ठिकाणी आता बरेच दिवस उलटून गेले असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे। जर तुमच्या खात्यावरती आज 16वा हप्ता जमा झाला नाही तर उद्या होईल, जर उद्या झाला नाही तर परवा दिवशी होईल। कारण की येत्या 72 तासांमध्ये हप्ता या ठिकाणी जमा होणार असल्याची अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। आणि हप्ता जमा झाला की लगेच तुमच्या मोबाईलवरती एक मेसेज येईल म्हणजेच की पैसे जमा झाले, हप्ता जमा झाला अशा पद्धतीचा मेसेज असेल आणि मोबाईलवरती मेसेज आला की लगेच तुम्ही बँकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी पैसे काढून आणू शकता। आता जर विचार केला तर 16वा हप्ताच या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून जी अधिकृत माहिती समोर आली आहे त्यानुसार फक्त आता 16व्या हप्त्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होतील आणि 16वा हप्ता जमा झाल्यानंतर लवकरच या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होण्याची फक्त शक्यता आहे। याचे 2 ते 3 कारणे आहेत। यामधील पहिलं जे कारण आहे ते म्हणजेच की
16व्या हप्त्यासोबत 17वा हप्ता देण्यामध्ये यावा अशी लाडक्या बहिणींची मागणी असल्यामुळे देखील सरकार यावरती विचार करू शकते। त्यानंतर दुसरं जे या ठिकाणी कारण आहे ते म्हणजेच की नोव्हेंबर महिन्यामध्ये आचारसंहिता या ठिकाणी लागू होण्याची शक्यता असल्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा देखील 17वा हप्ता जमा करण्यामध्ये येईल। आणि त्यानंतर तिसरं जे कारण आहे ते म्हणजेच की आता येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांसाठी सरकारला लाडक्या बहिणींची या ठिकाणी गरज असणार आहे। आणि आता लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकार लवकरच 17वा हप्ता देखील या ठिकाणी जाहीर करू शकते। मात्र सध्या तरी या ठिकाणी फक्त आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 16व्या हप्त्याचेच पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। तर या ठिकाणी अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट होती। अपडेट कशा पद्धतीची वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।